फुला मी देवलाव काढी रांगोल्या अंगणाला उडवीन फुला मी देवलाव काढी रांगोल्या अंगणाला रांगोल्या अंगणाला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला आई येतय ग तुझे करले डोंगराला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला ट्रॅक वाढव ना ट्रॅक वाढव तुझे डोंगरावर येईन आई पाठीला नाचीन तुझं दर्शन घेईन माथा चरणावर ठेवीन तुझे डोंगरावर येईन आई पालखीला नाचीन तुझं दर्शन घेईन माथा चरणावर ठेवीन एक एक पायरी चढून येतय सचिन घरात देवलाला शेल घर गाव सारा घोषाने नाचते आई तुझे पालखीला आई तुझे जपेला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला आई येतय ग तुझे करले डोंगराला आई मी येतय ग तुझे करले डोंगराला कुठला हॅलो हॅलो चेक हॅलो आणि निश्चित फक्त तुमच्या आग्रहा खातर एक समोरचा अगदी अंतरा मुकडा सोनाली भोईरीच्या आवाजातून आपण ऐकायचा आहे आणि त्याचबरोबर आता अनेक गोविंद पथकांची वर्णी लागलेली आहे त्याचबरोबर प्लॅटिनियम यार्डचे आदरणीय किरणजी पाटील यांचं शुभागमन आहे तदनंतर कोल्ड मॅन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवा उद्योजक सूरजजी म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे अतिशय कमी वयात व्यावसायिक क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात बॉन्डेड अनबॉन्डेड CFS ची असणारी इत्तमभूत माहिती आणि त्याचबरोबर त्यांचा कारोबार ज्यांना ठाऊक आहे किरणजी पाटील सूरजजी आपलं मनस्वी आभार चला ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे वोल्वो मर्सिडीज ऑडीवाला XV50 गाडीवाला वोल्वो मर्सिडीज ऑडीवाला XV50 गाडीवाला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला पंढरी शट बडके विघरवाला बिनजोड छकडेवाला पंढरी शट बडके विघरवाला बिनजोड छकडेवाला वाव टाळ्यांचा प्रतिसाद थँक्यू सोनालीताई भोईर या ठिकाणी निश्चितच विराजमान होतोय आणि आजच्या या कार्यक्रमातील गोविंद पथक पुढचा ज्या गोविंद पथकाला या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी राजू कोहली निश्चित वन्स मोर असेल सलामी दिल्यानंतर वन्स मोर विकी जुवाटकर सलामी दिल्यानंतर वन्स मोर तदनंतर किशोरजी कोहली यांना विनंती आहे माहोल कोलीवाडा आणि माहोल कोलीवाडा म्हणजेच मुंबईच्या उपनगरातील ही टीम आहे गोविंदा पथकाची चेंबूर गेला मानखुर्द गेला माहोल राहिला होता आणि आता माहोलकरांनी 5 थरांचा मनोरा रचला आवडला असेल तर माहोलकरांचा आवाज द्या आई माऊलीचा चला पुढचा गोविंदा पथक दीपक सर यानंतर शिवस्वराज्य माऊली बाल गोविंदा पथक कळंबोली प्रयत्न करतील
आणि त्यानंतर पुढचा गोविंद पथक जो असेल तो असेल बाळ गणेश मित्रमंडळ मानखुर्द, सिंगल लाईनचा राजा मानखुर्द. आपण रेडी राहा प्लीज. चला समोर असणारा महेश गुरव यांचा गोविंदा पथक त्यांना कव्हर करा. खर तर किरणजी पाटील साहेब, सूरज म्हात्रे साहेब, या सचिन घरत युवा प्रतिष्ठानचा एक नियम आहे, 5 थरांच्या वरती कोणताही थर लावला जाऊ शकत नाही. किंबहुना कित्येक गोविंदा पथक येत आहेत, ते सांगतायत की आम्हाला 7 थर लावायचे आहेत, परंतु सेफ्टी फर्स्ट असं म्हटलं जातोय की टाइम आणि त्याचबरोबर तुमचा जो खेळ आहे तो महत्वाचा, परंतु त्याच्यापेक्षा मौल्यवान तुमचा जीव आहे. कळंबोलीचं गोविंदा पथक प्रयत्न करतात. शिवस्वराज्य माऊली बाल गोविंदा पथक कळंबोली. वाव, या 5 हार्ड सेफनं सलामी दिलेली आहे. मी सचिनजी घरत यांना विनंती करतोय, सलामी दिल्यानंतर सावकाश सलामी द्यायची आहे. लाईफ जॅकेट आहे स्वसंरक्षणासाठी. जरीमरी गावदेवी पिरकोन, जरीमरी पिरकोन. किरणजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय सन्माननीय किरण पाटील यांना, किरणजी पाटील आपण आपला आदरपूर्वक सन्मान. चला, नाव नोंदणी करण्यासाठी फक्त एक गोविंदालाच विनंती आहे, आपण येऊन नाव नोंदणी करा. नवीन गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित असतील. चला, पुढचा गोविंदा पथक आपण प्रयत्न करा. हॅलो हॅलो. किरणजी पाटील प्लॅटिनियम लॉजिस्टिक आणि या प्लॅटिनियमचे खरं तर झिप मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय किरणजी पाटील आणि कोल्ड मॅन, त्याचबरोबर युवा उद्योजक साई वर्ल्ड सिटी पलसपे मूळगाव गोवठणे आदरणीय सूरजजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. सचिन घरत युवा प्रतिष्ठान आणि महेश स्पोर्टच्या या भव्य दहीहंडी महोत्सवाप्रसंगी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. वस्त्रालंकार आणि मायेचा प्रेमाचा उपदार वस्त्र दिल्यानंतर सुगंधित पुष्पगुच्छ सौंदर्याचं प्रतीक. थँक्यू किरण पाटील अँड सूरज म्हात्रे सर. किशोर कोहली सर, तुम्ही समोर यायचं आहे. किशोर कोहली, आपला आदरपूर्वक सन्मान. सचिनजी घरत मी यांना विनंती करेन, किंवा एम भाई मंदार भाई किशोर कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. किशोरजी कोहली सरांना विनंती केली जातोय की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. बाळ गणेश मित्रमंडळ मानखुर्द, आपण रेडी आहात? नाही आहेत. सिंगल लाईनचा राजा मानखुर्द, तदनंतर हात वर करा असेल तर. विनोद कोहली, विनोद कोहली यांना विनंती असेल आपण प्लीज. शांतेश्वरी नवीन सेवा, विनोद कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. मंदार भगत, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते. हॅलो हॅलो हॅलो, आता वाढव मॉनिटर. हॅलो हॅलो, चेक. ओके. मंदार भगत यांच्या पवित्र शुभ असते विनोद कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान. श्री गोविंदांच्या उपस्थितीत हा संपन्न होतोय. लेडीज ग्रुप के लेडीज. चला, पुढचा गोविंद पथक आपण रेडी राहा.
शांतेश्वरी गोविंद पथक नवीन सेवा उपस्थित आहे. अलंकार ठाकूर प्लीज चला या. अलंकार ठाकूर आपल्याला विनंती असेल आपण श्री या. साई गोविंद पथक डाऊर नगर उरण. मयूर घरत आणि अलंकार ठाकूर चला दोघांनी या. श्री साई गोविंद पथक डाऊर नगर उरण आता मानाचा गोविंद पथक आहे. या भव्य दहीहंडी उत्सवामधील फक्त सलामी देतील. कीर्तिनिधी ठाकूर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते शिवस्वराज्य माऊली. शिवस्वराज्य माऊली फॅन जवळ पकडू नको माईक. शिवस्वराज्य माऊली गोविंदा पथक कीर्तिनिधी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते शिवस्वराज्य माऊली राजमाता जिजाऊंच्या नावानं ही गोविंदा पथकाची फळी बांधली गेली. चमूह बांधला गेला आणि त्या पथकाला सन्मानित करताना कीर्तिनिधी आणि तदनंतर कैलासजी यांच्या पवित्र शुभ हस्ते तदनंतर राजू कोहली यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. आपला आदरपूर्वक सन्मान. येस 5 थरांची सलामी बजरंग गोविंदा पथक पागोटे. या ठिकाणी अनेक आमचे गोविंदा 5 थरांची यशस्वी सलामी देत आहेत. आणि निश्चित छोटा गोविंदा पागोटेचा आगे कुच करताना दिसतोय दुसऱ्या एका छोट्या गोविंदाच्या खांद्यावरती. प्रवीण कोहली आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती. वाव सॅल्यूट सलामी होती या छोट्या गोविंदाची. 5व्या थरावरचा गोविंदा दहीहंडीचा सण यो आला. आला आला हो गोपाल काला दहीहंडीचा सण यो आला. बजरंग गोविंद पथक आला दहीहंडी ती फोडाला. कुणाल पाटील बजरंग गोविंद पथक आला दहीहंडी ती फोडाला. बजरंग गोविंद पथक आला. आणि या दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या उलवेकरांना रुपेरी पडद्यावरची मराठी सिने तारका आत्ता आजच्या दिवसात पाहायला मिळाली. काही चित्रपटांमध्ये जिचा अभिनय पाहिलं सई तामणकर ज्यांच्या दहीहंडीमध्ये आणि आज ते त्यांच्या स्वतःच्या दहीहंडीमधून थोडासा का होईना परंतु सचिन घरात प्रतिष्ठानसाठी वेल असा डॅशिंग नेतृत्व आदरणीय महेंद्र शेठ घरात रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मी मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय महेंद्र शेठ घरात राष्ट्रीय इंटकचे सचिव एक राष्ट्रीय कामगार नेता आणि रायगडच्या काँग्रेस पार्टीचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती ते आदरणीय महेंद्र शेठ घरात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन्माननीय महेंद्र शेठ घरात अतिथी कक्षात विराजमान होत आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय कीर्तिनिधी ठाकूर यांना विनंती केली जाईल प्लीज आपण सन्माननीय पाहुण्यांसमवेत विराजमान व्हायचं आहे. कुणाल या ठिकाणी अगदी चषक स्वीकारण्यासाठी येईल. सोनाली भोईर आपल्याला विनंती असेल प्लीज आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्या चषकाचं वितरण करावं. सलामीवीरचा चषक आहे आणि कुणालच्या सोबत हा छोटा गोविंदा छानसा तदनंतर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन्माननीय पांडू मामा घरत खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या या विभागातील शेलार मामा यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. ते आदरणीय पांडू मामा यांचं शुभागमन आहे. अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. महेंद्र शेठ घरत यांच्या वामांगी यांचं आसन आहे ते विराजमान होताना दिसत आहेत. कुणालजी यांच्या गोविंदा पथकाला हा सन्मान दिला गेला. आता आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एक छानसा सलामी सचिन घरत प्रतिष्ठानच्या माध्यमानं महेश स्पोर्टच्या माध्यमानं
शेलघरचा उल्लेख करताना महेंद्र शेठ घरत मी अगदी मगाशी उल्लेख केला की चकचकीत सुबक आणि आकर्षक गाव पाहायचं असेल पनवेल उरणमध्ये तर शेलघरला यावं. तिथं कचऱ्याचं व्यवस्थापन, गटारांचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन हे निश्चितच ज्यांच्या मार्गदर्शनातून झालं ते आदरणीय महेंद्र शेठ घरत, हजार जबाबी नेता, जे पोटात ते ओठावरती. असं म्हटलं जातोय की देणाऱ्याने देत जावं, परंतु देता देता आपसुकच त्या विश्वविधात्यानं दोन हातानं ज्याला द्यावं असा हा दातृत्व. इथे काही दिवसांपूर्वी याच शेलघरमध्ये अगदी उजव्या बाजूला सुखकर्ता भवनामध्ये आमच्या आईंच्या मातोश्रींच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तळागाळातील स्त्री सन्मानाचा पुरस्काराचा वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विक्की जुवाटकर यांचा हा गोविंदा पथक असावा. श्री साई गोविंदा पथक डाऊर नगर उरण. वाव, 6व्या थरावरती असणार हा गोविंदा. उत्तम कोली मोरावे गावचे, परंतु रायगड जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत कैक वर्ष वरचे ओवल्याला सेवा दिली, कैक गावांना ज्यांनी सेवा दिली. आणि मला आठवतोय त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्या शाळेत गेल्यानंतर तात्कालीन आपल्या उरण विधानसभेचे आमदार, त्या आमदारांच्या उपस्थितीत मी खरं तर या मुख्याध्यापकांना एक बहुमान दिला. ते आदरणीय उत्तमराव कोली यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. तर डीजे ऑपरेटर एक छानसं संगीत लावा माझ्या डाऊर नगरच्या गोविंदा पथकासाठी. आवाज काय पाहिजे बायानं मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार म्हणतात सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया लोका ग तुम्ही रुसल्या ग, बाया लोका ग तुम्ही रुसल्या. हे आहे अजून काय पाहिजे बायानं मान? मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार म्हणतात फिराला मोटार कार ग.
पाहिजे बायानं मान सगळा तर दिला. अरे बा बायांच्या नवसाचा तरवा एरेच्या जत्रेला गेला पाहिजे. थँक्यू या साऊंड ऑपरेटर आणि त्याचबरोबर नृत्य कलाकारांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. मी विनंती करतोय रोशन म्हात्रे आणि हेमंत पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमातील मुख्य अतिथी या गावचं वैभव प्रकल्पग्रस्तांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा आणि युवकांचा एक बुलंद आवाज नाव आहे रायगड जिल्ह्याचे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरात. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या स्वागतासाठी असावा. काँग्रेसच्या राजकारणाच्या राजकीय पटलावरील कैक दिग्गज नेते या आपल्या उरण आणि उलवे नोडनं पाहिले असे सन्माननीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी कडू यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे शेलार मामा पांडू मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान. एवढा खरं तर प्रचंड व्याप आपल्या या दहीहंडीचा असताना सुद्धा महेंद्र शेठ घरत सन्माननीय पांडू मामांचा आदरपूर्वक सन्मान. आम्ही मुंबईकर मित्रमंडळ आणि या मित्रमंडळामधील आमच्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झाल्या. सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. उत्तम कोहली तुम्ही थांबायचं. सहर्ष स्वागत आहे. उत्तम कोहली सर तुम्ही थांबा बक्षीस वितरणासाठी. या कार्यक्रमातील या सलामी वीरला चषक दिला जातोय. उत्तम कोहली. शांतेश्वरी नवीन सेवा उपस्थित आहे. शांतेश्वरी नवीन सेवा. त्यानंतर गावदेवी गोविंदा पथक रबाळे गावदेवी गोविंदा पथक नाहीये. श्री साई समर्थ गोविंदा पथक. शिव मल्हार गोविंदा पथक. आई एकविरा गोविंदा पथक दारावे गाव. प्लीज प्रोसीड. दारावे गाव यानंतर दारावे गाव सलामी देतील. सन्माननीय महेंद्र शेठ घरत या कार्यक्रमातून प्रस्थान करत आहेत. योगदान आहे खरं तर वेगवेगळ्या कार्यासाठी. उत्तम कोहली अविनाशजी घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते उत्तम कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. रायगड जिल्हा परिषदेच्या दरम्यान रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि शेलकर गावची ओळख सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं प्रस्थान या ठिकाणून होतंय. त्यांची सुद्धा भव्य दहीहंडी उलवे नोड मध्ये खरं तर तिकडे सुद्धा धूम धडाक्यामध्ये साजरी होते. त्यांना सुद्धा शुभेच्छा आपण देऊया. दारावे गाव प्लीज प्रोसीड. चला जय भवानी गोविंदा पथक गोवठणे. जय भवानी गोविंदा पथक गोवठणे. जय भवानी गोविंदा पथक गोवठणे. आणि नाव घेतल्यानंतर लगेचच सलामी द्या. आता गोविंदा पथकांची गर्दी होईल. आमच्या प्रतिष्ठानला 7:15 वाजता कार्यक्रम संपवायचा होता. तुम्ही आता उशिराने या ठिकाणी येत आहे. इतरांना संधी दिली जाणार नाही. सिद्धार्थ घरत या ठिकाणी अगदी आहे. तदनंतर सचिनजी घरत आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यावं. सचिन शेठ घरत साहेब आपण मंचावर यावं. सावळेश्वर गोविंदा पथक सावळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. मानाचा खरं तर हा गोविंदा आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आता ॲट अ टाइम 2 गोविंदा सलामी देत आहेत 5 थरांची. जय भवानी गोवठणे आणि एका बाजूला जय भवानी गोविंदा पथक गोवटणे उरण आणि दुसऱ्या बाजूला दारावे नवी मुंबई असे 2 गोविंदा पथक एकाच वेळेला प्रयत्न करतात. वा दंड थोपाटलेत.
कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान धारावीचा खर तर सामूहिक होणारे जे बलात्कार आहेत ते थांबले जावेत याच्यासाठी एक छान संदेश होता. तुझं देऊळ चमचमतंय, देऊळ चमचमतंय, तुझं देऊळ चमचमतंय. चला सिद्धेश घरात या ठिकाणी किरण पाटील आणि त्याचबरोबर सूरज म्हात्रे. चला सिद्धेश, किरण पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभहस्ते आणि सूरज म्हात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते जय भवानी गोविंदा पथक आणि स्टॉप रेप नाऊ हा संदेश आहे. बलात्कार आत्ता बलात्कार थांबवा. खरं तर हा संदेश दिला जातोय ज्या गोविंदा पथकातून. आज खरं तर बऱ्याचशा गोविंदा पथकांनी हा सामाजिक संदेश घेऊन सगळ्यांना खरं तर एक जाणीव करून दिली. आज वाढते अत्याचाराबद्दल बऱ्याचशा गोविंदा पथकांनी आज समाजामध्ये थोडी जागरूकता दाखवली. परंतु एका बाजूला विचार केला तर ही एक शोकांतिकाच आहे आपल्यासाठी की आज आपल्याला ही जागरूकता नागरिकांमध्ये करावी लागते. परंतु खूप सुंदर असा सामाजिक संदेश घेऊन अनेक गोविंदा पथकांनी आज सगळ्यांची मनं जिंकलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सोमनाथजी म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत आहे सोमनाथ म्हात्रे साहेब. स्टॉप रेप नाऊ संदेश आहे आणि या ठिकाणी आशिष सरांकडून या सलामीवीर चषकाचं वितरण होईल. भर दिवसा रेल्वे स्टेशनवरती होणारी मुलींवरती ॲसिडचे हल्ले, एकतर्फे प्रेमातून होणारा एखाद्या मुलीवरती भ्याड हल्ला, भर दिवसा बसमध्ये केला जाणारा गँग रेप आणि त्याचबरोबर अशा कैक समाजामध्ये असणाऱ्या दुष्कृत्यांना थांबविण्यासाठी पुन्हा एकदा किंबहुना माझ्या शोभानं जन्म घेणं गरजेचं आहे. तदनंतर सोमनाथ म्हात्रे मी सचिनजी घरात आपल्याला विनंती करतो आपल्या पवित्र शुभहस्ते सोमनाथ म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिनजी घरात यांना विनंती करेन. खरं तर पूर्वी पार्श्वगायिका असायच्या, तसे पार्श्व आयोजक आहेत सचिनजी घरात. स्वतः मुख्य आयोजक असून सातत्याने पडद्याच्या पाठीमागे राहणारा असा साधे राहणी आणि उच्च विचारसरणी असणारा, टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट या उक्तीनं सातत्यानं वागणारा सोमनाथ म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी निश्चित होतोय. भगत साहेब, आपल्याला विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. एका बियर शॉपचे ओनर, मला वाटतं पहिली सलामी त्याच साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाली. परत एकदा सोमनाथ म्हात्रे साहेब आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारत आहेत. चला आता याच दरम्यान आशिष सरांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं. चला आता सावलेश्वर गोविंदा पथक, कालभैरव आणि सावलेश्वर, तर सोनाली भोईर या कार्यक्रमातून प्रस्थान करतील
आपल्या सर्वांची अगदी रजा घेतील. कुक्षेत आपण प्रोसीड करा. काळ भैरव गोविंद पदक कुक्षेत. सोनालीताईला विनंती असेल आपण एक छानसा जो अंतरा त्यांना अपेक्षित होता तो एक छानसं गीत आणि त्या गीतानंतर सोनाली भोईर संगीत क्षेत्रातील उंच क्षितिजावर चमकणारी आगरी कोली गीतांची स्वर तारका नाव आहे सोनाली भोईर. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद तिच्यासाठी द्यायचा आहे. आणि ट्रॅक वाढव, ट्रॅक चालू झाला का? हॅलो चेक. Hello, mic check. Hello, mic check. मॉनिटर ट्रॅकला मॉनिटरला हे गीत सुरू असताना सुधीर भरत यांच्या शुभागमन होतोय. खरं तर हॅलो Hello check. खरं तर एक अशी गायिका रायगड ठाण्यामधून आहे, आपल्या कोकणात आहे. या गायिकेला तसं पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या अगदी आवाजाचा विदाऊट इफेक्ट फुल ड्राय माईक वरती गाणारी गायिका एकमेव निवडायची झाली तर सोनालीला निवडलं जातोय. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं साऊंड ऑपरेटरला थोडा डिले दे, थोडासा इको दे, परंतु यातील काहीही नसला तरी हिचा आवाज त्या पट्टीतच आणि त्या तालात त्या सुरातच लागतोय. अशी ही आपल्या रायगडची कलाल बांगडी. काही टेक्निकल इश्यू जरी झाला तरी सोनालीचा आवाज काय कोणी ऐकला नाही असा मला वाटतं. इथं एकही जण नसेल. या सोनालीच्या पुढच्या वाटचालीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण सर्वांनी द्यायचा आहे. थँक्यू. त्यानंतर आता ही या ठिकाणावरून JNPT कडे मार्गस्थ होतोय आणि निश्चित सोनाली भोईर या कार्यक्रमातून
हॅलो हॅलो चेक. याला मॉनिटर द्या आता. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद धन्यवाद. वाव. आता राहिलेल्या टाळ्या काय घरी घेऊन जायच्या नाहीत, सोनालीसाठी द्यायच्या आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे. आणि याचबरोबर या कार्यक्रमातून उरण JNPT-कडे प्रस्थान होईल सोनाली भोईरीचं. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर आहेत. खरं तर कामगार क्षेत्रातून भारतीय मजदूर संघ या युनियनचं नेतृत्व राष्ट्रामध्ये करणारे आदरणीय सन्माननीय सुधीरभाई गरत, तदनंतर त्यांच्या समवेत उद्योजक निशिकांत सुतार आणि आमच्या मयूरदादा. खरं तर मयूरदादांकडे बघितलं तर NSFT मध्ये आत्ताच येस निश्चितच. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं उद्योग क्षेत्रापेक्षा सामाजिक बांधिलकी ही सुधीरभाई गरत यांची महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्या 2 वर्षामध्ये अतिशय सुंदर स्लोगन आहेत. मुलींची इज्जत करा. अतिशय छान प्रकारे हा संदेश आपल्या समाजासाठी दिलेला आहे. यासाठी नाही की ते एक मुलगी आहे, परंतु एक साथ करण्यासाठी की तुमचा सांभाळ एका चांगल्या आईने केला आहे. टेक रिस्पेक्ट वुमेन. तदनंतर रवी पाटील जिल्हा परिषदेचे. पिंक माईक चालू करा. पिंक पिंक. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करेन करतोय सचिनजी घरत आणि मंदार भगत यांना की आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला आता ॲट अ टाइम वन साइड या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय रवी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मंचावरती विराजमान झालेले आहेत. मी सावलेश्वर गोविंदा पथक यांच्याकडून मला वाटतं ही
6 थरांची सलामी दिली जाईल, फक्त इथं 5 थरांसाठी. मानाचा तदनंतर गोविंद पथक आहे सावळेश्वर सावळे. चे प्रफुल्ल केदारे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि सगळेजण उत्तम क्रिकेट सुद्धा खेळतात. सावळेश्वर सावळे यंदाच्या दहीहंडी उत्सवामध्ये हा मानाचा गोविंद पथक. चला, खरं तर दीपक सर एक महत्वाची सूचना आहे, 6वा थर ग्राह्य धरला जाणार नाही, तर प्लीज कुणी तशा प्रकारची चुकी करू नका. आतापर्यंत जवळजवळ 40 गोविंदा पथक. सर्वांना विनंती आहे 5 थर आपण लावायचे आहेत. पाच थरांची सलामी देतोय हा गोविंदा पथक, ज्या गोविंदा पथकाचं नाव आहे जरी मरी आई तिरकोण. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्या गोविंदा पथकासाठी. आता इतर कोणी सलामी देऊ नका. अगदी या ठिकाणी काही गोविंदांचा सन्मान होईल आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे वहाल मतदारसंघाचे नेतृत्व आदरणीय रवी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती घ्यायचा आहे आणि तुमच्याच पवित्र शुभस्ते त्या गोविंदा पथकाला सन्मान द्यायचा आहे. खरं तर कैकांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण हा बिरुद मानाचा प्राप्त झाला. ते आदरणीय रवी पाटील राजेंद्र घरत यांच्या पवित्र शुभस्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आमचे कॅमेरामॅन समोर आहेत. PTC लाईव्हच्या माध्यमानं ही दहीहंडी कव्हर केली जातो आहे. मयूर नाईक. आता मयूर नाईक म्हटलं तर हा आवाज तुम्ही कैक म्हणजे यांनी वर्षाकाठी 2 गीतं जरी काढली ना तरी घरातील प्रत्येक महिलेला आवडेल. आता एवढा फेमस आहे हा त्यांच्या सवनीच एका गाण्यात सांगितलंय तो मयूर नाईक. तदनंतर सुधीरभाई गरत यांना विनंती असेल ज्यांच्या वाढदिवसाला आत्ताच जवळजवळ 2 मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च एका वर्षाचा, त्याच्यानंतर कोपरोली आदिवासी वाडीवरती एका कॉम्प्युटर प्रिंटर, आपल्या स्वतःच्या नवघरच्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य आणि 7 वाड्यांमध्ये अनेक आदिवासी बांधवांमध्ये जाऊन ज्यांचा अभिष्ट चिंतन साकारला जातोय असे सामाजिक बांधिलकीतील एक उद्योजक जॉयल कन्स्ट्रक्शननं स्वतःच्या उद्योगाची सुरुवात केली. आता त्या उद्योगाची भरभराट खरं तर प्रचंड मोठी आहे. तदनंतर निशिकांत सुतार यांना विनंती असेल प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. तदनंतर मयूरदादा घरात. नंतर सोमनाथ शेठ म्हात्रे, रवी शेठ पाटील. धन्यवाद. तदनंतर सावळेश्वर सावले या गोविंदा पथकाला सन्मानित करण्यासाठी सोमनाथ म्हात्रे आणि रवी पाटील आपल्याला विनंती केली जाईल. सोमनाथ म्हात्रे आणि रवी पाटील. रवी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे. खरं तर दीपक सर माझ्यासारख्या छोट्या निवेदकाला हे रायगड भूषण हे बिरुद ज्यांच्या शिफारशीतून प्राप्त झालं ते आदरणीय रवी पाटील या ठिकाणी आहेत. ही मानाची हंडीची गदा आहे. खरं तर सावळेश्वर सावळे मानाचा गोविंदा पथक आणि त्यांना मानाची गदा या ठिकाणी सुपूर्द केली जाते. विशेष अभिनंदन सावळेश्वर सावळे. सावलेश्वर सावळे. आता हा गोविंदा पथक 5व्या थराची सलामी देणार.
अतिशय कमी गोविंदा आहेत. मला वाटतं ही टीम सुद्धा कुणालची आहे. कार्यक्रमाच्या अगदी उत्तरार्धात मयूर नाईक, भेंडीचं पिवलं फुल, हा ठाऊक आहे. अशी कैक गाणी आहेत. लिंबू कापला, कित्येक गाणी आहेत. म्हणजे गाण्यांची जर यादी करायची झाली तर जेवढे गोविंदा पथक येऊन गेलेत त्याच्या दुप्पट मयूर नाईक यांची फेमस गाणी आहेत. आता कुणी थर लावू नका. दीपक सर त्यांना सूचना द्या. यानंतर साई श्रद्धा गोविंदा पथक. चला 2 मिनिटं विश्रांती घ्या. 2 मिनिटं. साई श्रद्धा. डीजे ऑपरेटर एक छानसं मयूर नाईक यांच्या स्वागतासाठी गीत असणं अपेक्षित आहे. आई माऊलीचा माझे मोठे बायांचा आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवला अशोक ठाकूर पुंडे ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राम मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला त्या कमिटीचे मला वाटतोय ते एक मुख्य विश्वस्त असावेत ते आदरणीय अशोकजी यांच्या पवित्र शुभ हस्ते जरीमरी नागाव, जरीमरी आई गोविंदा पथक नागाव या पथकाला हा मोमेंट एक सन्मानचिन्ह एक सलामीवीरचं चषक दिला जातो आहे. सन्माननीय पाहुण्यांचं काही क्षणात आगमन होतोय त्यामुळे आम्ही गोविंदा पथकास विनंती करतोय आपण थोडं थांबा कारण हे शेवटचे गोविंदा पथक आहेत. त्यामुळे प्लीज कोऑपरेटर्स आम्हाला सहकार्य करा. शेवटचे गोविंदा पथक आहेत त्यामुळं काही क्षणातच पाहुणे येतात जेणेकरून त्यांना सुद्धा तुमचे थर पाहता येतील. या गोविंदा पथकाला सन्मानित करण्यासाठी सन्माननीय मयूर नाईक पाहुणे येतील 5 मिनिट सगळ्यांनी थांबा. लास्टचे 10 लावून एकत्र लावायचे. चला तर चला मयूर नाईक आणि त्याचबरोबर सन्माननीय मंदारबाई मयूरला घ्या. मयूरला QR कोड काय आहे ते? तो महाराष्ट्र पोलीस आहे. पैसे पडले तर तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय मयूरजी नाईक चला या आपण गोविंदा पथकाला सन्मानित करायचं आहे. आल्या गो बाया आल्या आणि त्याच्यानंतर भेंडीचा पिवला फूल. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतान सोनियाचा हार ग. थँक्यू रुपेश मोहिते आणि
सुजित मोहिते आणि रुपेश मोहिते प्लीज आपण चला या. रुपेश मोहिते आणि सुजित मोहिते आपल्या पवित्र शुभ हस्ते या गोविंदा पथकाला सन्मानित केलं जाईल. रुपेश मोहिते आणि सुजित मोहिते. रुपेशजी मोहिते साहेब, सुजितजी मोगल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान देतोय. तरगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोदजी कडू साहेब, साई देवा बैलाचे महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील सुप्रसिद्ध नाव. थांबा डायरेक्ट आता किती जण आले? 2 मिनिटं थांबा. साई श्रद्धा शेवटचे गोविंदा पथक आहेत. आता हॅलो हो. चला आता कोणीही थर लावू नका. शेवटचे फक्त काही मिनिटं आहेत. सामूहिक सर्वांनी थर लावायचे. 4च्या 4 गोविंदा जेवढे असतील त्यांनी. मान्यवर आत्ता फक्त अवघ्या 5 मिनिटातच आपल्या कार्यक्रमामध्ये दाखल होत आहेत आणि पाहुणे आले की हंडीचा मान दिला जाईल. त्याच्या अगोदर जेवढे गोविंद आहेत त्या गोविंदा पथकांनी थर लावायचे आहेत. जोपर्यंत आपल्याला सूचना दिल्या जात नाही तोपर्यंत कुणी थर लावू नका. त्याचबरोबर एक महत्त्वाचे अगदी आपल्याला तिथं स्कॅनर ठेवलेला आहे आणि तो QR कोड आहे, आपण पाहू शकाल. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे अशा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचं हा QR कोड आहे समोर. तर जेवढे गोविंद आपला स्मार्ट अँड्रॉइड फोन घेऊन आलेत त्यांना व्हॉट्सअपवरती तो QR कोड स्कॅन करायचा आहे. महाराष्ट्राच्या या मातीच्या संरक्षणासाठी तो QR कोड सर्वांनी अगदी स्कॅन करायचा. एक महत्त्वाची सूचना महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर आपले सक्षम अधिकाऱ्यांकडून ती एक सूचना आपल्या सर्वांना आलेली आहे. तत्पर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा महाराष्ट्र पोलीस, नवी मुंबई, मुंबई पोलीस कार्यरत आहे. त्या महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील तो QR कोड स्कॅन करायचा आहे. चला, जेवढे गोविंद पथक या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक एक सदस्य आपण या, जेवढे अवेलेबल आहेत त्यांनी या, जेणेकरून आम्हाला कळेल कोणते गोविंद पथक या ठिकाणी उपस्थित आहेत, जेणेकरून त्यांना आपल्याला मान देता येईल. कारण बरेचसे गोविंद पथक आहेत, बरीच नावं घेतोय आपण, वेळेवर उपस्थित नसतात. त्यामुळं फक्त एक सदस्य या आणि आपण असल्याची इकडे जाणीव करून द्या. जतीन वैती चला या मंचावरती. जतीन वैती त्यांचा सन्मान, जतीन वैती यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आता 4 किंवा 5 जेवढे गोविंद आहेत ना पथक, 4 किंवा 5 पाहुणे आल्यानंतर 5ही गोविंदा पथक ॲट अ टाइम सलामी देतील आणि आपल्या दहीहंडीचा आजचा उत्सवाचा कार्यक्रम संपन्न होईल. हंडी फोडली जाईल. तोपर्यंत कुणी मध्ये सलामी देण्याचा प्रयत्न करू नका. जतीन वैती, जय मल्हार गोविंदा पथक. जतीन वैती यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. आता जेवढे गोविंदा आहेत या ठिकाणी कार्यक्रमातून मला ठाऊक आहे मयूर नाईक यांना JNPT मार्गस्थ व्हायचं आहे. त्यांना सुद्धा शिवराज प्रतिष्ठानमध्ये एका कार्यक्रमासाठी जायचं आहे. तर मयूर नाईकला आपल्याला ऐकायचं आहे का? किती जणांना ऐकायचं आहे? आवाज हात वरती करा, आवाज द्या, आवाज द्या. आई माऊलीचा येस. तर मयूर नाईक चला आपण माझ्या गोविंदांशी संपर्क साधा मायक्रोफोनवरून. तुमचा गोड आवाज ऑलरेडी फेमस आहे हे ज्याच्या धर्मपत्नीनं एका गाण्यात सांगितलंय. भेंडीचा पिवला फुल, त्याच्यानंतर आल्या गो बाया आल्या, त्यातील एक छान संगीत मयूर नाईक यांच्या आवाजातून. चला ट्रॅक आहे का? साऊंड ऑपरेटर, साऊंड ऑपरेटर ट्रॅक नाही.
असंच करायचं. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. सर्वप्रथम दहीहंडीच्या माझ्या सर्व गोविंदांना तसेच शेलगर व इतर सर्व नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तसेच या ठिकाणी मला इकडे आमंत्रित केले ते आमचे लाडके बॉस सचिन दादा घरत तसेच एम भाई आपला मंदार शेठ यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी म्हणजे सातत्याने एकच नाही तर माझ्या सर्वच गाण्यांना भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देतायत म्हणून आज मयूर नाईक या स्टेजवर उभा आहे. तर तुमचा हा प्रेम माझ्यासोबत असाच कायम ठेवा ही अपेक्षा व्यक्त करतो. दादा ट्रॅक रेडी आहे. हॅलो. अरुणजी गोळी साहेब यांच्याकडे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. पथक बोलवा. गोविंदा पथक 5 गोविंदा पथकांची नावं इथपर्यंत आलेली आहेत जे आत्ताच्या घडीला या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन गोविंदा पथक असेल तर आपण या कारण आता हे फायनल लिस्ट करतोय आपण. आवाज येऊ दे आवाज. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायाचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायाचा तरी कशावरी थांबल्या. बाया दुखा ग तुम्ही रुसल्या ग बाया दुखा ग तुम्ही रुसल्या. काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार न म्हणतात सोनियाचा हार ग. आवाज येऊ दे आवाज. अरे बोल बजरंग. अरे हाथ में गजरा फूलों का हार. जय जयकार जय जयकार. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया दोघा ग तुम्ही रुसल्या ग बाया दोघा ग तुम्ही रुसल्या. हे आहे अजून काय पाहिजे बायानं मान. मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग. बाया झायल्या गार न म्हणतात फिराला मोटार गार ग. हे फिरा माते की. आल्या ग बाया आल्या पोरा बालांशी बोलल्या. हे आल्या ग बाया आल्या पोरा बालांशी बोलल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया दोघा ग तुम्ही रुसल्या ग बाया दोघा ग तुम्ही रुसल्या. आवाज येऊ दे खाली. हे आहे अजून काय पाहिजे बायानं मान. सगळा तर दिला. अरे बा बायांच्या नवसाचा तरवा हेरेच्या जत्रेला गेला पाहिजे. गेला पाहिजे. निघाला गो निघाला गो. निघाला गो निघाला गो. ऐक नवस गो
बोल बजरंग. या कार्यक्रमातील उमेशजी कचनकर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. मंदार भगत यांच्या पवित्र शुभहस्ते. आता जो आवाज ऐकला तो मयूर नाईक यांचा आहे. खरं तर त्यांची कैक गीतं आहेत. आत्ता त्यांना या कार्यक्रमातून JNPT प्रस्थान करायचं आहे. तिकडेही प्रतीक्षेत असणारे त्यांचे अनेक चाहते आहेत. असेच तुमचे गोविंद कधी एकदा त्या ठिकाणी मयूर नाईक येतोय. महिला गोविंदा पथक आणि निश्चितच गेल्या वर्षी सुद्धा या सर्व महिलांनी एक छानसा संदेश दिला. याही वर्षी देत आहेत आणि निश्चितच अगदी फिरता मनोरा त्या ठिकाणी गेल्या वर्षी दिला होता. या वेळेला छानसा संदेश आहे. बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात पेटवा हा संदेश माझ्या या सर्व महिला गोविंदांकडून आहे. अशा प्रकारचा संदेश अंगावरती काटा येतोय. एका नवरात्र उत्सवात आम्ही कोपर्डीमध्ये होतो नाशिकला. गेल्यानंतर मी उल्लेख केला की या कोपर्डीत आलोय. काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती या ठिकाणी केला जातोय. ग्रामपंचायतीचे सदस्य आमच्या काँग्रेस पार्टीचे त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. खर तर उरणमध्ये प्रकार होतोय काय, थेट परत एकदा बदलापूरमध्ये प्रकार होतोय काय. 2, 2.5, 3 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार एवढी किलस्वानी घटना प्रत्येक आपल्या समाजात, तेही अग्रिकुली ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकार होतोय. आणि मग पेटून उठणारा माझा प्रत्येक जण चला कोली ग्रुप, केडी कोली, करात कोली, करास कोली आणि किरण कोली, चला सर्वांनी या. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरण कोली, केडी कोली, करास कोली, चला सर्व कोली. मंदार भगत यांना विनंती असेल आजचा हा या सर्व कोली ग्रुपचा आदरपूर्वक सन्मान आहे. बघा ना, जेवढ्या चिमुकलेनं तो संदेश दिलाय तेवढ्या चिमुकल्या चिमुरडीवरती अश्विनजी बदलापूरमध्ये फार किलस्वानी घटना झाली. आणि अशा वेळेस तरुणांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या अगदी होणाऱ्या घटना थांबवणं गरजेचं आहे. पूर्वी स्त्री ज्या वेळेला अगदी चूल आणि मूळ एवढ्यापुरतीच मर्यादित होती. प्रमोद कडू, चला या, आपला आदरपूर्वक सन्मान घ्या. तदनंतर मयूरचं स्वागत केलं ना आपण, केला मग चला मयूरजी नाईक, आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी प्रमोदजी यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते मयूर नाईक. आल्या गो बाया आल्या, परंतु महिलांना फेऱ्यांच्या गाण्यात भेंडीचा पिवला फुल हे गाणं सुद्धा ठाऊक असेल. काही गीतं आहेत मयूर नाईक यांची आणि या मयूर नाईकांची हा मयूर नाईक साऊंड ऑपरेटर रेडी. तर एक छानसा सन्मान या ठिकाणी होतोय. नाव आहे आपल्या सर्वांचा आवडता गायक, आता महिला ज्या बसल्यात माझ्या स्टेजवरती त्यांनी सुद्धा मयूर नाईक साठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथे द्यायचा आहे.
चला महिला गोविंदा पथक आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी केलेल्या आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी केलेल्या मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया डोकात तुम्ही रुसल्या ग बाया डोकात तुम्ही रुसल्या खर तर स्त्री दुबली नाही आणि याचं मूर्तिमंत उदाहरण हा गोविंदा पथक देईल. 5 मिनिटात चालू होणार बघ. निश्चितच अशा 5 मिनिटं झाला चला काही क्षणातच पाहुण्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे गोविंदा पथकांना विनंती आहे आपण थोडासा संयम बाळगा. काही क्षणातच पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर राहिलेले गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज असतील. त्याचप्रमाणे आमच्या पाटणोली गावचे MD फायटर 5252 महेंद्रजी दमडे, विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा. आणि प्रसिद्ध रील स्टार शिवम दमडे, विनंती आहे आपण मंचावर यावं. दोघांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. नेहमी खरं तर मयूरदादा बरोबर असतात, खंबीर साथ मात्र त्यांची नेहमीच लाभते. MD फायटर्स 5252 गोल्डन मॅन महेंद्र दमडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये आलात, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे प्रसिद्ध रील स्टार, एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहेत, अनेक आपण रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये ज्यांना पाहतो, शिवम दमडे यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आत्ता एक महिला गोविंदा पथक या ठिकाणी आला होता नाव देण्यासाठी. महिला गोविंदा पथक ज्याने नाव दिलेलं नाहीये परंतु देण्यासाठी आले होते, कारण एक एंट्री कॅन्सल झाले, त्यामुळे जर आपण इथे असाल तर आपण नाव देऊ शकता प्लीज. चला काही क्षणातच पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे, काही क्षणातच. त्यामुळं थोडंसं समोरचा एंट्री गेट आहे, तिथून आमचे बरेचसे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत. सगळ्यांना विनंती आहे थोडंसं दूर व्हा, जेणेकरून पाहुण्यांना रस्ता येईल. पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि बाकी गोविंदा पथक आहेत. आपण एका जागेवर राहा आणि सज्ज राहा, आपल्याला फार वेळ जाणार नाही. फक्त एंट्री गेटवर, प्रवेशद्वारावर, मुख्य प्रवेशद्वारावर जेवढे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं दूर व्हा. आमचे सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आले, थोडासा रस्ता द्या. फटाक्यांच्या आतषबाजीत आपण त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी. या कार्यक्रमाला उपस्थिती ज्यांची आम्हाला अपेक्षित होती असे पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योग क्षेत्रातील जे मात्र इन्फा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर ओनर आदरणीय भाऊसाहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. चकचकीत रस्ते, त्याचबरोबर ज्यांचं व्यवस्थापन
बांधकाम खात्यातील एक महत्वपूर्ण राहिलं आणि म्हणूनच ज्यांचा आदरपूर्वक सन्मान केंद्रीय महामार्ग मंत्री आदरणीय सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर स्तुती सुमन उधळली गेली असे भाऊसाहेब. त्याचप्रमाणे नाहपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. पनवेल नगरपालिकेचे आदर्श नगराध्यक्ष माहिताई भोईर यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आम्ही उलवेकर या सर्व महिला मंडळ आहेत आमच्या सविता साळवे आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकारी त्यांचा आदरपूर्वक सन्मान या उलवेच्या सर्व रणरागिणी आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर जिज्ञासा कोळी यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्व सामूहिक सन्मान या ठिकाणी निश्चितच स्वीकारताना दिसत आहेत. आम्ही उलवेकर महिला या महिलांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर जिज्ञासा कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन माहिताई भोईर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते जिज्ञासा ताईंचा आदरपूर्वक सन्मान, जिज्ञासा कोळी यांचा आदरपूर्वक सन्मान. जिज्ञासा कोळी यांचा आदरपूर्वक सन्मान. माहिताई आपल्याला विनंती असेल गव्हाण ग्रामपंचायतीच्या एक यशस्वी सरपंचा जयंत म्हात्रे साहेबांच्या समवेत नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. चला ॲट अ टाइम सर्व गोविंदा तयारीत राहायचं आहे. चला गोविंदा पथक चल 2 गोविंदा पथक तयारीत आहेत. चला एका बाजूला साई श्रद्धा गोविंदा पथक रबाडा कोळीवाडा. अरे एक एकच लावा ना, एका वेळी एकच लावा. फक्त 5 थर लावायचे आहेत आपल्याला, एवढं लक्षात घ्या. घाई करू नका. 1 मिनिट लागतो मनोरावा चढायला आणि उतरायला. आपल्याला पण माहिती आहे, रोज प्रॅक्टिस करताय तुम्ही. चला महत्वाची सूचना आहे. एका बाजूला करण स्मृती गोविंदा पथक कोपर करणे, साई श्रद्धा गोविंदा पथक रबाडा कोळीवाडा. सर्वांनी 1 बाय 1 एका एका गोविंदा पथकाने सलामी द्यायची आहे आणि 5च्या जास्त थर लावायचे नाहीत. सेफ्टी फर्स्ट. आणि या मानखुर्द एका वेळी एकच लावा, ही विनंती आयोजकांच्या वतीनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं शुभागमन या दहीहंडी उत्सवामध्ये होतोय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बक्षिसासाठी थांबायचं आहे, कोणी घाई करू नका, कोणी वर येणार नाहीये. गोविंदा पथक आपण याची खातरजमा केलेली आहे. तर सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय.
स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. खरं तर पनवेल महानगरपालिकेवरती विधानसभेचं नेतृत्व करणारा सध्या आपल्या उरणच्या या विधानसभेवरती आपल्याला सर्वांना हवा असा वाटणारा भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तच खरं तर नेता आणि आमदार असावा, याच्यासाठी ज्यांचा अगदी आम्हा सर्वांचा या शेतकरी कामगार पक्षाच्या समवेत असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या अगदी कार्यकर्त्यांचा एक मानस आहे, असे लोकप्रिय युवा नेतृत्व आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. आणि आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा दादा आणि आपला माणूस खरं तर विधानसभेमध्ये लवकरात लवकर जायलाच हवा, ही सगळ्यांचीच खरं तर पनवेल उरणकरांची इच्छा आहे आणि ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि त्यासाठी आपण सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय जय म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान सचिनजी गरत यांच्या पवित्र शुभास्ते केला जाईल. प्रमोदजी कडू वहाळ यांच्या पवित्र ग्रामपंचायतीचे शुभास्ते. सदस्य आणि साईदेवा बैलाचे सुप्रसिद्ध अशा बैलाचे बालक प्रमोदजी कडू जावळे ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी भाऊंचं आदरातिथ्य केलं जाते. पनवेल नगरपालिकेचा आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार मिळवणारे आदर्श माजी नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके भाऊ ज्यांचा सन्मान या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये केला जातोय. महेश स्पोर्ट्स आणि श्री सचिन शेठ गरत प्रतिष्ठान शेलघर आयोजित या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. साधी राहणी, उच्च विचारसरणी, त्यानं एवढा मोठा उद्योजक या साधेपणात असू शकेल असं किंबहुना कैकांना वाटू शकत नाही. असा साध्या राहणीतील आणि उच्च विचारसरणीतील व्यक्तिमत्व खरं तर ते बालकडू प्रीतमदादांना बालपणीच पाजलं आणि सामाजिक बांधिलकी जोपासताना साधेपणा हे सातत्यानं आपल्या वडिलांप्रमाणे टिकून आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आगेकूच करणारा असा हा युवा नेतृत्व आदरणीय प्रीतमदादा यांच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे. तदनंतर जितेंद्र म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये केला जातोय. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. संगीत कला या क्षेत्रामध्ये सातत्यानं त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आम्ही उळवेकर मित्रमंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आम्ही उळवेकर थोरात साहेब, आम्ही उल्वेकर मित्रमंडळ या मित्रमंडळामधील सर्व ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रोशनजी म्हात्रे कव्हाण ग्रामपंचायतीचे चला आता सदस्य. पाहुणे आहेत तोपर्यंत त्या गोविंदा पथकानी वक्रतुंड करावे, आपण रेडी राहायचंय. वक्रतुंड करावे, फक्त एकच रेडी राहायचंय आपण. चला या वक्रतुंड करावे, आपण पोझिशन्स घ्या फक्त, आम्ही सांगतोय तुम्हाला. तत्पूर्वी ज्यांनी आता सलाम्या दिल्या त्या गोविंदानी या. चला सन्मान करूया आपण साई श्रद्धा, अगोदर. गोविंदा एकाच पथक. वेळेला खरं तर 3 थर आपल्याला सिद्धार्थ पाहायला नगर. मिळाले होते गोविंदा पथकांचे. यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंडाळा गाव हा मानाचा खर तर ही दहीहंडी आणि जो मान मात्र दिला मंडाळा गावाला आणि ही मानाची गदा त्यांना सुपूर्द केली जाते. मगाशी आपण सावळेश्वर सावळे या गोविंदा पथकाला सुद्धा मान यंदाच्या वर्षी मिळाला. त्यानंतर मंडाळे
गोविंदा पथक असेल, टाऊरनगर उरणचं गोविंदा पथक, डाऊरनगर या 3 गोविंदा पथकांना आपण यंदाचा मान दिलाय आणि त्याचबरोबर महिला गोविंदा पथक सुद्धा आहेत. त्यानंतर करण स्मृती कोपर खैरणे नवी मुंबई, करण स्मृती कोपर खैरणे नवी मुंबई, अभिनंदन. अभिनंदन मंडाळे. सर्व पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर पत्रकारांचंही मनस्वी स्वागत आणि आभार आहे. खरं तर एकच वादा प्रीतम दादा हे आमचं घोषवाक्य आहे. लाल बावट्याचं आणि लाल झेंड्याचं त्या शेतकरी कामगार पक्षाचे एक युवा नेतृत्व, विरोधी पक्षनेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे आणि हा साई श्रद्धा गोविंदा पथक रबाडा कोळीवाडा, मी करावकर गोविंदा पथक करावे. वक्रतुंड करावे, वक्रतुंड करावे, प्लीज प्रोसीड. कार्यक्रमातून अगदी प्रस्थान करतात. उरणमध्ये प्रीतम दादांच्या नावाची दहीहंडी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं चिराग नगरमध्ये तिचं आयोजन केलंय. त्या ठिकाणी मला वाटतं प्रीतम दादांना निश्चित पोहोचायचं आहे. आणि हे करावेचा गोविंदा पथक आहे. 5 थरांची शिवस्वराज्य गोविंदा पथक कोपरोली आहे. कोपरोली वीर मारुती पुरुष गोविंदा पथक, चला करावेवाले येतील त्यांच्यासाठी. थँक्यू. या कार्यक्रमातून प्रीतम दादा मात्रे कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. खरं तर न्यूज रिपोर्टर मीडिया पार्टनरना एक चांगल्या प्रकारची अगदी माहिती देऊन आणि बाईट देऊन आमच्या कार्यक्रमातून प्रस्थान करणारे सन्माननीय मान्यवर. चला पुढचा पथक करावे या ठिकाणी येतोय. तर मी मंदार बघत करावेकरांना आदरपूर्वक सन्मान दिला जाईल. मी परत एकदा भाऊसाहेबांना आणि त्याचबरोबर जितेंद्र मात्रे यांना विनंती करतोय. चला बाकीच्या गोविंदा पथकांनी थोडं सहकार्य करा. चला वक्रतुंड करावे त्यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी. अभिनंदन करावकर.
चला, सुंदर प्रयत्न आहे. 5 थरांचा हा मानवी मनोरा सलामी देतोय टॉपर. बराच वेळ खरं तर सलामी देत होता. त्यांचे प्रशिक्षक सुद्धा आकडे मोजत होते आणि खूप छान सराव खरं तर या गोविंदा पदकाचा पाहायला मिळाला. त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. मारुती पुरुष गोविंदा पदक, आपण प्लीज प्रोसीड. वीर मारुती पुरुष गोविंदा पदक 5 थर. आम्हाला माहिती आहे तुम्ही 7 सुद्धा लावू शकता, परंतु 5च लावा ही आयोजकांची इच्छा आहे. हॅलो. आता खरं तर इतर गोविंदांना नो एंट्रीचा बोर्ड असेल बाहेर. 5 मिनिटं. याच्यानंतर कुणालाही सलामी देता येणार नाही. यानंतर आई एकविरा महिला गोविंदा पदक प्रयत्न करेल. आई एकविरा महिला गोविंदा पदक 4 थर. महिला आहेत म्हणून. चला, 5 ची मागणी आहे. कोपरोली आम्ही नाव घेतलं होतं. अमेजी पितळे, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, चालेल चालेल. त्यानंतर शिवस्वराज्य गोविंदा पदक कोपरोली उरण. आपण रेडी राहा, कुठेही जाऊ नका. अगोदर आम्ही अनाउन्समेंट केली होती. चला, याच दरम्यान या दहीहंडी महोत्सवास नक्ष लॉजिस्टिक आर्यन ग्रुपचे CMD समीर शेठ पाटील यांचे चिरंजीव नैतिक पाटील यांचं शुभागमन आहे. प्रथमतः माझ्या संयोजकांच्या वतीने त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. वेलकम नैतिक पाटील. चला, लवकरात लवकर वीर मारुती पुरुष गोविंदा पदक. चला, वीर मारुती काही अडचण असेल तर कळवा आमच्यापर्यंत, अन्यथा दुसऱ्यांना आम्ही प्राधान्य देतोय. तुम्ही नंतर लावा पाहिजे असेल तर. जर तुम्हाला वेळ हवा असेल तर कोपरोली या ठिकाणी उपस्थित आहे. चला, सर्वांनी फक्त 5-5 तर शेवटचे काही मिनिट आहेत. रुपेश पाटील, राहुल प्रधान. चला, शिवस्वराज्य कोपरोली, आपण प्रोसीड. चला, 5 तर फक्त 5 तर लावा, 5 तर लावा. सुरक्षितता महत्वाची आहे या दहीहंडी उत्सवामध्ये. पहिले आयोजक आहेत खरं तर, जे सांगतात तुम्ही कमी थर लावा, आम्ही तेवढंच तुम्हाला प्राइस देणार आहोत. बाकी ठिकाणी जसं जसं थर वाढत जातो तशी बक्षिसं वाढत जातात, परंतु आम्ही सुरक्षिततेला प्राधान्य देतो. म्हणूनच 10 वर्ष सलग तुमचं प्रेम आम्हाला मिळतं आणि इथल्या सगळ्याच परिसराचं आणि मुंबई, नवी मुंबई, संपूर्ण रायगड असेल, ठाण्यामधली पथकं या ठिकाणी येतात. हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि त्याचमुळे सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता महत्वाची, याच टॅगलाईनला अनुसरून खरं तर सन्माननीय महेश स्पोर्ट्स आणि सचिन शेटगरज प्रतिष्ठान शेलघर या ठिकाणी कार्य करत असतं. चला, कोपरोली आपण लावू शकतो. शिवराजा शेवटचा टाइम अलर्ट. टार्गेट असते बरं. येस, अगदी 8चाच टार्गेट असतोय. 8:30 वाजून गेलेत. घ्या तुम्ही घ्या.
फक्त 5 थर. 6वा थर 5च, फक्त 5. 5च्या पुढे एक थर नाही. आणि म्हणून झटपट लावा. आयोजकाची 5 फक्त 5, फक्त 5, ओनली 5. फक्त 5 थर लावले जातील. चला कोपरोली आणि मगाशी एकाच वेळेला 3 गोविंद पथक लावत होते. आता आपण सांगतोय लावायला तरी थोडस थांबतायत ते. चला कोपरोलीवाले बाजूला वा. आता महिला लावतील तिकडे. त्यांना लावून दे, लावून दे, लावून दे. चला लावा लावा. यांचं झालं. चला वीर मारुती पुरुष गोविंदा पथक मुंबई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवस्वराज्य गोविंदा पथक कोपरोली उरण. 2 गोविंदा पथक एकाच वेळेला प्रयत्न करतात. वाव, साऱ्यांचा प्रतिसाद द्या. वीर गोविंदा पथक, वीर मारुती. बोल बजरंग बली की. वाव, परत एकदा सलामी आहे. प्रणय वरती येऊ नका. सगळ्यांचं एकदाच बक्षीस उचलून सांगा. वाव, बैठका आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4, 5, 6, 5 बैठका. वीर स्वराज्य, शिवस्वराज्य. आता अभिनंदन दोन्ही गोविंदा पथकांचं. यानंतर आई एकविरा महिला गोविंदा पथक प्रयत्न करतील. याच दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अतुल शेठ भगत साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने सन्माननीय अतुल शेठ भगत शिंदे गटातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आखाड्यातील रायगड जिल्ह्याचे उत्तर रायगडचे जिल्हा प्रमुख आदरणीय अतुल शेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः मनस्वी सहर्ष स्वागत आहे. आता महिला या ठिकाणी 5 थरांचा प्रयत्न करतायत. 5. त्यांच्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या. सर्व महिलांनी. हम भी किसी से कम नहीं. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंच्या लेखी आहेत. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या आणि पुण्यश्लोक अहिल्याताई होळकरांच्या लेखी. त्याच सामाजिक बांधिलकी असणाऱ्या सिंधुताई सकपालांच्या लेखी 5 थरांची सलामी देत आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज टॉपच्या थराला जाणारी गोविंदा वाव. खर तर मन जिंकलं. ज्या पुरुष सुद्धा लगेच रेडी राहा. आई एकविरा गोविंदा पथक. सुंदर प्रयत्न. साहस असावं लागतं या खेळामध्ये आणि हे साहस आज आमच्या सगळ्या वुमन्स गर्ल्सनं दाखवलंय. सावकाश सेना आपण खाली उतरायचं आहे. आई एकविरा पुरुष. आई एकविरा
पुरुष गोविंदा पथक आणि त्यानंतर वीर मारुती महिला गोविंदा पथक. वीर मारुती महिला गोविंदा पथक आपण रेडी राहायचं आहे. चला मानाचे अंडे असेल आता. हैदराबादची घर आणि निश्चित आहे एकविरा थांबायचं आहे, त्यांना एकत्र देणार आहेत बक्षिसानंतर. आता हा गोविंदा पथक, याच्यानंतर महिलांचा परत एकदा आणि डाऊरनगरच्या पथकाला सन्मान दिला जाईल. या ठिकाणी आता हा गोविंदा पथक आहे आई एकविरा गोविंदा पथक पुरुष गट. वीर मारुती महिला गोविंदा पथक आपण पुढे या. मानाचा गोविंदा पथक आहे यंदाच्या वर्षी. महिला मानाचा गोविंदा पथक, त्यांना मनापासून शुभेच्छा. चला वीर मारुती महिला तयारीत राहा. वीर मारुती महिला, वीर मारुती. रेनवाल्याला सांग ती या हैदराबादला विनंती असेल आपला ऑपरेटर प्लीज. ती मानाची हल्ली सर. क्रेन ऑपरेटर, क्रेनवरून थोडंसं प्रेक्षक वर्ग आपण बाजूला व्हा. आता दोन, एक महिला आणि श्री साई गोविंदा पथक डाऊरनगर. डाऊरनगर तयारीत राहा. चला अंडी फोडण्यासाठी तुम्ही. हा थांबायचा आहे. पहिल्यांदा महिला लावतील आणि त्याच्यानंतर हंडीचा मान. तोपर्यंत चला वीर मारुती महिला रेडी. किती थर? 4 थर, 5 थर, 4 थर. त्यांना पोरा रेडी राहू. डाऊरनगर आपण रेडी राहायचं आहे. फोडण्याचा मान तुम्हाला आहे यंदाचा. तर सन्मानित करूया आपण शिवस्वराज्य गोविंदा पथक कोपरोली उरण. शिवस्वराज्य गोविंदा पथक कोपरोली उरण. तर आज खरं तर दिवसभर आमचे फोटोग्राफर त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली. आमचे प्रवीणजी पुजारा उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून कौतुक करतोय आणि त्यांचं सुद्धा आभार मानतोय. खरं तर सगळी क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर चौथा थर आणि चौथ्या थरावरील गोविंदा एक संदेश देतोय समाजाला. तो आपण पाहू शकाल. संदेश PTC लाईव्हच्या माध्यमाने कॅप्चर केला जाईल आणि आमच्या चॅनलवरून प्रसारित केलं जाईल. महेश स्पोर्ट्स, सचिन शेठ घरात प्रतिष्ठान शेलघर. बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्याला भर चौकात पेटवा
हा संदेश माझ्या समाजाला आहे. क्या बात आहे. मुव्हिंग फिरता मनोरा या ठिकाणी रचलाय. खरंच या सगळ्या महिलांचं आपण मनापासून कौतुक करूया. हे सोपं नाहीये, भरमसाठ मेहनत यासाठी लागते आणि एक सामाजिक संदेश घेऊन या सगळ्या आपल्या रणरागिणी आज या भव्य दहीहंडी सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेत. आज बऱ्याच जणांनी हाच संदेश दिलाय आणि खरं तर शासनाला सुद्धा एक वेगळा संदेश दिलाय की कुठेतरी शासनाला सुद्धा जागे करण्याचा प्रयत्न मात्र या सगळ्याच आज गोविंदा पथकांनी केलाय. आज अनेक गोविंदा पथकांचा एकच संदेश आज होता. डाऊरनगर रेडी, विकी जुवाटकर रेडी. चला हंडी बघा अगोदर, सेंटर टाका. येस, आर्या ऑपरेटर थोडासा खाली या. हायड्रा येस. शेवटची खरं तर हा मनोरा असणार आहे हा गोविंदा पथक आणि ज्यांना यंदाचा मान आपल्या डाऊरनगर उरणचा हा गोविंदा पथक आहे आणि आज ही दहीहंडी फोडण्याचा बहुमान मात्र डाऊरनगरकरांना मिळाला आहे. त्यांचं विशेष कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आई एकवीरा गोविंदा पथक. या टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा सचिन गरात बहुमान आहे. प्रतिष्ठान महेश डाऊरनगर उरण. सावकाश सेफ्टी फर्स्ट. आज खऱ्या त्याच्यासाठी अर्थानं अगदी या भव्य ठेवलेला. दहीहंडी उत्सवासाठी मेहनत घेतले सन्मान्य सचिन शेठ गरज साहेब आणि त्यांचं प्रतिष्ठान शेलगर महेश स्पोर्ट्स आणि भव्य दहीहंडी उत्सव खरं तर याच मानानं डाऊरकरांच्या इकडे संपन्न होत असताना अरे गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या ताई आता वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे तुम्हाला भिसू नका. क्या बात. धन्यवाद ऑपरेटर. या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी येणार पण आज अवश्य सांगणार 10 वर्षामध्ये सचिन शेठ घरात प्रतिष्ठाननं आतापर्यंत 50 सलाम्या दिल्या आणि 51वी सलामी दहीहंडीचा मान हा ओम श्री साई गोविंदा पथक डाऊरनगर. या त्यातील 3 महिला एकूण 54, 51 पुरुष गटातील गोविंदा पथक आणि त्यातील 3 त्या महिला गोविंदा पथकानं आणि आता पुढचे गोविंदा या ठिकाणी घेऊन येणार. त्यांचा आदरपूर्वक सन्मान. वीर मारुती महिला गोविंदा पथक अगदी अनोख्या स्टाईलमध्ये खरं तर एंट्री त्यांची पाहायला मिळाले. खूप छान. येस महिला आणि ही मानाची आणि दहीहंडी आणि मानाची मानाची गदा ही पारितोषिक याच ठिकाणी मिळू शकतील तुम्हाला. कुठेही फिरा परंतु अशी आकर्षित आणि आगळं वेगळं आकर्षण असणारी पारितोषिक तुम्हाला आपण पुढे या. भव्य दहीहंडीमध्ये पाहायला सर्व मिळतात. महिला मानाच्या गदेनं आपण खरं तर सन्मान करूया वीर मारुती महिला गोविंदा पथक. संध्याताई घरात, तदनंतर आशाताई, माईताई भोईर, गव्हांच्या सरपंचा
आणि आमच्या सर्व थँक्यू सॉरी या आणि मी विनंती करेन खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवेदनाची धुरा 10 वर्षांपैकी कैक वर्ष ही दीपक सरांनी लेली पेलली. रायगड समालोचक असोसिएशनचे एक मुख्य पदाधिकारी आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की दीपक पाटील सरांचा आदरपूर्वक सन्मान आणि त्याच्यानंतर सरते शेवटी मंदार भगत तुम्ही थांबायचं आहे सर्व महिलांनी लेडीजला. थँक्यू धन्यवाद. तदनंतर निश्चितच या कार्यक्रमाच्या अगदी अनुषंगाने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सन्मान दिला जाईल आणि त्याचबरोबर आदरणीय भाऊसाहेबांना विनंती असेल सलामीवीर उत्तम सलामीवीर आणि हे चषक मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते दिला जातोय. वीर मारुती पुरुष या गटातील हे सर्व गोविंदा पथकातील सलामीवीर सिरीज धन्यवाद. आणि त्याच्यानंतर मंदारजी या आजच्या कार्यक्रमाच्या अगदी उत्तम मी विनंती करेन सन्माननीय मंदारजी भगत यांना की भाऊसाहेबांच्या पवित्र शुभहस्ते या कार्यक्रमातील निवेदक आदरणीय दीपक पाटील सर यांचा आदरपूर्वक सन्मान. एक उच्च शिक्षित एक उच्चभ्रू असा हा समालोचक या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारताना दिसतो. थांबायचा आहे 1 मिनिट. विकी जुवाटकर धन्यवाद. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक आणि रायगड भूषण पुरस्कारानं सन्माननीय नितेश पंडित सर आणि त्यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज 4 चांद लावले भव्य दहीहंडी उत्सवाला. तर नितेश पंडित सरांचं सुद्धा मनपूर्वक आभार. खरं तर अनेक उत्सव त्यांच्यासाठी असतात. बऱ्याचशा उत्सवामधून त्यांना फोन येत असतात परंतु शेलघरकरांना त्यांनी नेहमीच प्रेम दिलंय आणि त्याबद्दल त्यांचं विशेष सन्मान. पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या झरते फुलं साजतई
आज संपूर्ण दिवसभर खरं तर उत्कृष्ट फोटोग्राफी ज्यांनी केली प्रवीणजी पुजारा त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आपण करूया. भव्य दहीहंडी उत्सवामध्ये प्रचंड मेहनत घेतली खरं तर या व्यक्तिमत्वानं. तर प्रवीणजी पुजारांचा फोटो कोण काढणार? अनेक अँगल्सनं प्रत्येक बालगोपाळांचे फोटोज ज्यांनी घेतले आणि खऱ्या अर्थानं या उत्सवाला 4 चांद लागले. प्रवीण पुजारा उत्कृष्ट फोटोग्राफर त्याचा सुद्धा सन्मान केला जातो. त्यानंतर लाईव्ह टीमची UPC लाईव्ह आपण सुद्धा या सन्मान केल्याबद्दल आमचे DJ मास्टर त्यांची मोलाची साथ आम्हाला लाभली. DJ मास्टरचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा सुद्धा विशेष सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नागन माझ्या पाया थांगल्या गार पाया थांगल्या गार मागतान सोनियाचा हार आता स्वतःचा चॅनल बनवून YouTube वर आम्ही उरणकार एक नंबर आम्ही उरणकार एक नंबर. वेलकम टू रन चल चल टू रन वेलकम टू रन चल चल टू रन. ये पावा 4 त्या फाट्यावर 4 त्या वाटेवर 4 त्या मित्रांच्या कट्ट्यावर भेट मला येऊन तुरणच्या नाक्यावर आला उरण नका यो आमचा इलाका तुझ्या खिशात ठेव फाका नको खाऊ तू डोका आता भेटलाय मोका भाई मारणार चोका तुला कोण रोका टोका दिला मैत्रीत धोका त्याला तिथेच ठोका 1-2 बियर नाही घेणार पूर्ण खोका अरे हसू दे ना लोका अरे हसू दे ना लोका आम्ही उरणकार